टिटवी का ओरडत असेल? कोण आहे? गॅरेज मध्ये चोर शिरलाय बहुतेक. आई आ तूच आहेस तो. बरोबर ओळखलाय मी. ओळखला म्हणजे? तूच आहेस ना तो ज्याला अपघात घडवून आणण्यासाठी सुपारी दिली गेली होती. चोराच्या मनात चांदणं असतंच, बघणाऱ्याला ते बरोबर दिसतं. आत्तापर्यंत मी तुला 2-3 वेळा गॅरेजवर पाहिला होता. तेव्हा मला शंका आली होतीच, आता खात्री पटली. आता सगळे बिंदू बरोबर जुळतायत. तूच आहेस त्या अपघाताच्या मागे. तूच आहेस खरा गुन्हेगार. आता मी तुला सोडणार नाही. नाही सोडणार. ए म्हातारे उठ. ए रे उठ ना. ए उठ. ए म्हातारे उठ ना.
काय कशाला बोलवलंय? मला माहिती असतं तर नक्की सांगितलं असतं. आईच येऊन सांगतील काय ते. बरं झालं आलात दोघं. मी थेट मुद्द्याचंच बोलते, म्हणजे तसं महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हा दोघांना असं बोलवलंय. सध्या आपल्या आरतीची काय मनस्थिती आहे, तिची काय दगदग सुरू आहे, तुम्हा दोघांनाही माहिती आहे. एकीकडे तिच्या आईचा आजारपण, दुसरीकडे आपल्या व्यंकीसाठी तिची चाललेली धावपळ. अशा वेळी आपण मदत नाही करणार तर आणखीन कोण करणार, नाही का? माझ्या मनात असं होतं की तिने तिच्या आईला घेऊन इथे येऊन राहावं. म्हणजे कसं होईल की मालतीताईंची आपण काळजी घेऊ, म्हणजे बाकीची दगदग आरतीला करता येईल. तुला काय वाटतं वीणा? ती बरोबर बोलला ताई तुम्ही. खरं तर माझ्याही मनात येऊन गेलं. तुम्ही योग्यच निर्णय घेतलाय. चालेल मला. आई पण मुळात काय तुला काय सांगितलंय मी? काय बोलीवर तू या घरात आहेस? तोंडाला कुलूप. मला माहिती आहे या विषयावर तुला काही चांगलं बोलता येणार नाही, तेव्हा तू गप्प राहा. आणि मुळात कसं आहे ना, मी तुला विचारत नाहीये, मी तुला हे सांगते की हा असा निर्णय आम्ही घेणार आहोत. तर सगळं स्वतःच ठरवलं होतं तर आम्हाला विचारायचं नाटक कशाला ना करायचं? काही म्हणालास का रे? नाही आई. नाही, तुझ्या मनात काही वेगळं असेल तर ते तुझ्यापाशीच ठेव. तुला मान्य असेल तर ठीक, नाहीतर बाहेर जाण्यासाठी दार उघडच आहे.